श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथा सरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. अश्विन महिन्याला सुरुवात झाली की वेध लागतात ते घटस्थापनेचे. 22 सप्टेंबरला सुरू होणारी ही घटस्थापना शुद्ध दशमीपर्यंत चालू राहते. हा उत्सव असतो महिषासूर मर्दिनीचा आणि जागर असतो आदिमातेचा. या काळामध्ये माता दुर्गा देवींनी महिषासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून 9 दिवस नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन. नवरात्रामध्ये किमान एका तरी कुमारिकेला आपण घरच्या घरी जेवण द्यायला हवे, यासाठी विशेष असे महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुमारिका पूजनाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. कुमारिका पूजन हे कसं करायचं किंवा कन्यापूजन कसं करायचं, यासाठी लांगूर एक लागतो. तो म्हणजे काय आणि जेवणासाठी किंवा प्रसाद म्हणून नैवेद्य काय बनवायचा, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओजमध्ये या सर्व गोष्टींची माहिती घेऊया आणि कन्यापूजन कशा पद्धतीनं करायचं तेही समजून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आणखीनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आपल्या शास्त्रामध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. नवरात्रात तसेच श्रावणात देखील कुमारिका पूजन केलं जातं. 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलावतो. नवरात्रामध्ये खास करून अष्टमी आणि नवमीला हे कन्यापूजन केलं जातं. या कुमारी पूजनाबद्दल अधिक जाणून घेऊयाच. कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन हे पूर्ण होत नाही असं सांगितलं जातं. नवरात्रामध्ये काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी करतात. कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जातं आणि तिची पूजा केली जाते. या चक्रपूजेमध्ये भोजनाचा पहिला मान हा कुमारिकेचा असतो आणि त्यानंतरच सगळेजण अन्नग्रहण करत असतात. आपण अगोदर जाणून घेऊया की आपण कोणत्या वयामधील कन्याकुमारिकांना जेवणासाठी बोलावू शकतो. जर तुम्ही 2 वर्षाची कुमारिका बोलावली तर तिचं पूजन केल्यानं आपल्याला दारिद्र्य दूर होत असतं. 3 वर्षांची कन्या ही त्रिमूर्ती रूपामध्ये असते. हिचं पूजन केल्यानं सुखसमृद्धी नांदते. 4 वर्षांची कन्या ही कल्याणी असते आणि तिचं पूजन केल्यानं घरामध्ये कल्याण होत असतं. 5 वर्षांची कन्या रोहिणी रूपामध्ये असते, जी आपल्याला रोगमुक्त ठेवते. 6 वर्षांची कन्या ही कालिका रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यानं आपल्याला राजयोगाची प्राप्ती होते. 7 वर्षांची कन्या चंडिका रूपामध्ये असते, जी आपल्याला ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षांची कन्या शांभवी रूपामध्ये असते. हिची पूजा केल्यानं आपल्याला विजय प्राप्त होत असतो. 9 वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचं रूप असते, जी शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. आता ही कन्यापूजन करण्याची योग्य विधी काय आहे ते आपण जाणून घेऊया. यावेळी तुम्हाला मुलींचे पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी आणि कपड्याची गरज आहे. तसेच त्यांना बसण्यासाठी आसन, शेणाच्या गोळ्या, पूजेसाठी ताळी, तुपाचा दिवा, रोली, महावार, कलावा, तांदूळ, फुले, दुपट्टा, फळे, मिठाई, हलवा पुरीचा आणि हरभऱ्याचा नैवेद्य, भेटवस्तू आणि कंजक. पूजेसाठी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला पुढील विधी करायचा आहे. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला लवकर उठून घर आणि पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे. नंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून गणेश आणि महागौरीची पूजा करायची आहे. कन्यापूजनासाठी तुम्ही मुलींना बोलावायचं आहे. यानंतर सर्व मुलींचे पाय स्वतःच्या हाताने धुवून आणि पुसून टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या शक्यतेनुसार किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही 1, 7 किंवा 9 कन्यांना कन्यापूजनासाठी बोलावू शकता. शक्यतो 9 कन्यापूजन तुम्ही जर घातल्या आणि 9 कन्यांचं जर तुम्ही पूजन केलं तर अतिउत्तम. त्यानंतर तुम्ही त्यांच्या कपाळावरती कुंकू आणि अक्षता तिलक लावायचा आणि नंतर हातामध्ये माऊली किंवा कलावा बांधायचा. एका ताटामध्ये तुपाचा दिवा लावून सर्व मुलींची आरती करायची. यानंतर सर्व मुलींना हलवा पुरी आणि हरभरा याचा जेवण घालायचं, म्हणजेच प्रसाद द्यायचा. आणि जेवणानंतर तुमच्या क्षमतेनुसार मुलींना काही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. यानंतर मुलींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की कन्यापूजनासाठी आलेल्या ह्या कन्या आपल्या वयानुसार जरी लहान असल्या तरी तुम्ही माँ दुर्गादेवीच्या 9 रूपांची यावेळी पूजा करत आहात आणि या 9 कन्या म्हणजे या 9 दुर्गादेवींचं रूपाचं आपल्याला मिळालेले वेगवेगळ्या रूपामधील आशीर्वाद असणार आहेत.
जे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि सौख्य, आरोग्य या सर्वांची पोचपावती असणार आहेत. त्यामुळे या सर्व कन्यापूजनांना आपण दुर्गा माता समजूनच त्यांचे पूजा आणि आशीर्वाद घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. कन्यापूजनामध्ये कन्यांसोबतच एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे लांगूर. आता हा लांगूर म्हणजे काय आणि तो का बनवला जातो किंवा तो का महत्त्वाचा आहे, ते सगळं आपण आता पुढं जाणून घेऊया. तर बटुक भैरव हे भगवान भैरवाचं सौम्य रूप मानलं जातं. भैरवबाबांचं मंदिर सर्व शक्तिपीठे आणि देवी मैयाच्या प्रसिद्ध मंदिराच्या मुख्य आणि प्रवेशद्वारावरती स्थापित असतं. देव मंदिरामध्ये भैरवबाबा रक्षकाची भूमिका बजावतात अशी पौराणिक मान्यता आहे. लंगूर हे कन्यापूजेमध्ये बसण्यासाठी बनवले जाते, कारण लांगूर हे भैरवाचं रूप मानलं जातं, म्हणून तो मुली किंवा मातांचा रक्षक मानला जातो. असं म्हणतात की जेथे भैरव राहतो तिथे होणाऱ्या शुभकार्यात कोणताही अडथळा येत नाही, कारण भैरव सर्व नकारात्मक शक्तींशी लढतो. जेव्हा तुम्ही कन्यापूजन करणार आहात तेव्हा तुम्ही लांगूर म्हणून एका छोट्या बालकाला जेवायला बसवायचं आहे. कोणत्याही मुलाला तुम्ही 2 ते 10 वर्षामधील बटुक भैरवाऐवजी लांगूर म्हणून बसवायचं आहे. पूजेनंतर गड्डा आणि बटुक यांना अर्पण केलेल्या सर्व वस्तू त्या लहान मुलाला तुम्हाला दान करायच्या आहेत. असं केल्यानं बटुक पूजनाचं देखील फळ तुम्हाला त्याच वेळी लाभतं. याशिवाय तुमची पूजाही पूर्ण मानली जात नाही. त्यामुळं कन्यापूजनाला कन्यांसोबतच लांगूर हा देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. समजा जर तुम्हाला हा असा लांगूर मिळाला नाही किंवा एखादा लहान बालक मिळाला नाही, तर तो प्रसाद तुम्ही कुत्र्याला देऊ शकता. याचं कारण म्हणजे कुत्र्याला भैरवबाबांचं वाहन मानलं गेलेलं आहे. शारदीय नवरात्रीमध्ये हे कन्यापूजन कोणत्या मुहूर्तावरती करायचं आहे त्याला देखील तितकीच मान्यता आहे. आता यानंतर आपण जाणून घेऊया की हे कन्यापूजन तुम्ही कोणत्या वेळेमध्ये आणि कोणत्या मुहूर्तावरती करायचं आहे ते. यंदाची शारदीय नवरात्र म्हणजेच घटस्थापना ही 22 सप्टेंबरला सुरू होऊन ती 1 ऑक्टोबर रोजी महानवमी आणि 2 ऑक्टोबर रोजी दसरा अशा पद्धतीनं साजरी केली जाणार आहे. या काळामध्ये आपण जेव्हा दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतो त्यावेळी 28 सप्टेंबरला म्हणजे षष्टीला कात्यायनी मातेची देखील पूजा होते. 29 सप्टेंबरला कालरात्री मातेची पूजा होईल आणि रात्री 11 वाजता महानिशा पूजा पूर्ण केली जाते. 1 ऑक्टोबरला म्हणजेच नवमीला सायंकाळी 7 वाजल्यापासून सिद्धदात्री मातेची पूजा, शस्त्रपूजा, हवन आणि कन्यापूजन आयोजित केले जाते. शेवटी 2 ऑक्टोबरला विजयादशमीच्या रोजी तुम्ही शमीपूजा आणि अपराजिता पूजा करायची आहे. अष्टमी 29 सप्टेंबरला संध्याकाळी 4:31 सुरू होणार आहे. ती 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:06 असणार आहे. या दरम्यान तुम्ही अष्टमीला जर कन्यापूजन करणार असाल तर 4:31 ते 30 सप्टेंबर रोजी 6:06 तुम्ही कधीही कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन जर तुम्ही महानवमीला 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच बुधवारी करणार असाल तर 30 सप्टेंबर 2000 रोजी संध्याकाळी 6:06 ही महानवमी सुरू होणार आहे. ती 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:01 असणार आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशी संध्याकाळी 7:01 अगोदरच तुम्हाला हे कन्यापूजन उरकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे कन्यापूजन करणार आहात तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कन्यापूजन ह्या दुर्गामातेच्या रूपामध्ये आपल्याकडं येणार आहेत. त्यामुळं आपल्याला आपलं घर, आपण जिथं कन्यांना जेवायला घालणार आहात ते ठिकाण स्वच्छ आणि पवित्र असायला हवं. घाणेरड्या किंवा अस्वच्छ ठिकाणी मुलींची पूजा केल्यानं देवीचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून त्या येण्यापूर्वीच म्हणजेच आपल्या घरामध्ये कन्यांचा प्रवेश होण्यापूर्वीच घराला गंगाजलानं शिंपडा. पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा. ज्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करता त्या अगोदर स्नान करता त्या पद्धतीनंच हे सर्व कार्य करायचं आहे. कन्यापूजन करण्यापूर्वी स्वच्छतेची काळजी घ्या. कन्यापूजन करण्यापूर्वी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, घरी परतणाऱ्या मुलींचे हातपाय धुवा आणि असं केल्यामुळे माँ दुर्गा तुमच्यावरती प्रसन्न होईल. यासोबतच तुम्ही जितक्या कन्यांना आमंत्रित करणार आहात ती संख्या ही विषम संख्येमध्ये असावी. घरामध्ये आपण कन्यापूजनासाठी आलेल्या कन्या ह्या 2 ते 10 वर्षांच्या दरम्यानच्या असणार आहेत. त्यामुळे त्या लहानच असणार आहेत. ज्या काही कदाचित त्यांच्याकडून जर चुका घडल्या तर त्यासाठी त्यांना अहंकार, राग आणि नकारात्मक बोलणं तुम्ही आवर्जून टाळायचं आहे. कारण की आपण हे जे बोलणार आहोत ते साक्षात माँ दुर्गेला पोचणार आहे. त्यामुळे कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नका आणि जेवणासाठी केलेला नैवेद्य हा त्यांच्या वयानुसार गोडाचा असावा. तसेच या जेवणामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण यांचा वापर पूर्णपणे टाळायचा आहे.
पूर्णपणे सात्विक अन्न त्या कन्यापूजनासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर अशा पद्धतीनं नवरात्रीमध्ये घरी येणाऱ्या मुलींचं कन्यापूजन हे तुम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करायचंच आहे. याचा परिणाम म्हणजे आपल्या घरामधील सकारात्मक वातावरणामध्ये वाढ होत असते आणि आपल्याला सुखसमृद्धी आणि आरोग्य नांदत असतं. त्यामुळं यावर्षी तुम्ही कन्यापूजन हे नक्कीच करा. या अगोदर तुम्ही कन्यापूजन केलेलं नसेल तर नवमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे कन्यापूजन करा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा होणारा फायदा हा नक्कीच जाणवेल. यासोबतच तुम्ही ज्या कन्यांना जी काही भेटवस्तू आणली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जो लंगूर जेवायला बसवणार आहात त्या व्यक्तीला देखील किंवा त्या छोट्या बालकाला देखील तशाच पद्धतीचं तुम्हाला पूजा विधी आणि भेटवस्तू दान करायची आहे हे लक्षात ठेवा. व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. यासोबतच व्हिडिओ कसा वाटला आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. नवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा.